सुरू करता येणार नाहीये। प्लीज आपण सर्व समोर या। तुमचे फोटोग्राफ तुमचे फोटो सेशन आहेत। अख्खा रविवार आता बाकी आहे। तुम्ही ग्राउंड वरती नक्कीच फोटो सेशन करू शकता। परंतु आता या वेळेला सर्व विजय संघ आपण समोर यायचा आहे। या स्पर्धेला गेले 3 दिवस अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली अशा तीनही अंपायरचा आपण इथे सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत। तरी मी प्रथम विनंती करतो या ठिकाणी पुरुषोत्तमजी भगत साहेब यांना विनंती करतो, मॅन फ्रॉम थिरुंडा आली आपण यायचं आहे। आपला पहिल्यांदा इथे सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे। एकदा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टाळ्यांचा जोरदार वर्षाव करा मित्रांनो। आपल्या या पंचांसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजे। पंच नसतील तर मॅच होणार नाहीये। परंतु पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने चोख ज्याने पार पाडली असे पुरुषोत्तम भगत सर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आपला सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करणार आहोत। अगदी अलिबाग तालुका असू द्या किंवा रायगड जिल्हा असू द्या, मोठमोठ्या डीच्या स्पर्धा नाईटच्या स्पर्धा ज्याने खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केल्या आणि त्यांचा आता सत्कार आपण या मंडळाच्या वतीने करत आहोत। धन्यवाद पुरुषोत्तमजी भगत। असंच प्रेम आमच्यावरती सातत्याने राहू द्या आणि आपली सेवा ही आम्हाला अशीच अविरतपणे मिळत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। तसेच आमचे दुसरे अंपायर्स आहेत प्रीतमजी पाटील कवा पेन, आपण देखील समोर यायचं आहे। गेली 3 दिवस ज्यांनी आमच्या या स्पर्धेला अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित अंपायरची भूमिका पार पाडली। लेदरची टुर्नामेंट असू द्या किंवा टेनिसची टुर्नामेंट असू द्या, आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये फेमस नामवंत असे अंपायर प्रीतम पाटील मॅन फ्रॉम कळवा पेन। तसेच आमचे तिसरे अंपायर प्रशांत बांदिवडेकर मॅन फ्रॉम पेन, हे सुद्धा गेले 3 दिवस या स्पर्धेला ॲज अंपायर म्हणून त्यांनी भूमिका साकारली। त्यांचा सत्कार गोंधळप्पांच्या वतीने आपण करतोय। धन्यवाद प्रशांतजी बांदिवडेकर, आपण आलात या स्पर्धेला अगदी खूप चांगल्या पद्धतीने अंपायरची भूमिका तुम्ही साकारली, त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार। तसेच या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे अगदी पहिल्या पर्वापासून ते या 8व्या पर्वापर्यंत सलग आम्हाला समालोचकाच्या भूमिकेमध्ये लाभले असे महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक यासिनजी मर्चंट सर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे। आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय। गेली 7 पर्व आणि हे 8वं पर्व सलग या ठिकाणी यासिन सर यांच्या माध्यमातून समालोचन आपल्याला पाहायला मिळालं। आणि या वर्षीचा आमची जी संकल्पना आहे यासिन सर, मला माहिती आहे घाई प्रत्येकाला आहे, परंतु आता 2 शब्द नक्कीच आपण माईक वरती बोलायचे आहेत। ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेविषयी आपलं आपण मनोगत व्यक्त करायचं आहे। हॅलो, धन्यवाद। सर्वात प्रथम मी सन्माननीय आप्पा आणि जितेंद्र गोंधळी आणि त्याचप्रमाणे निलेश गोंधळी आणि माझे मित्र प्रकाश पाटील असतील किंवा तुमचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर असतील, या सर्वांचे आभार व्यक्त करतोय। कारण खऱ्या अर्थानं त्यांनी मला इथे सुरुवातीला 8 वर्षापूर्वी इन्व्हाइट केलं आणि इथे बोलण्याची समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून सर्वात प्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय। आणि या टुर्नामेंटबद्दल काय बोलायचं, ही टुर्नामेंट जणू काही माझी स्वतःचीच आहे असंच मला वाटत असतं आणि अगदी अप्रतिम इथे यांची कामगिरी पाहून नक्कीच बरंच काही शिकायला सुद्धा मिळतं की संघटन कसं असावं किंवा आपल्या संघ सहकार्याकडून काम कसं करून घ्यावं, सर्वांना मान सन्मान कसा द्यावा किंवा कशा प्रकारचा इथे फॉर्मॅट असावा। म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पाहतोय इथे, मग मैदान असेल किंवा आता इथे मॅन ऑफ दी सिरीज असेल किंवा वेगवेगळ्या संकल्पना आपणच्या डोक्यांमध्ये पण बरंच काही येत असतं आणि ते वारंवार त्याचा विचार करत असतात आणि म्हणूनच काही संकल्पना इथे आपण राबवताना पाहतो। मी जास्त वेळ घेणार नाहीये। पुन्हा एकदा नवतरुण मित्रमंडळाचे NSC खानाव आणि ग्रामस्थ मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि आता आपण मात्र पुन्हा एकदा वळणार आहोत ते अर्थातच आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जी गोड भेट आहे ती म्हणजेच माईक ट्रॉफी आहे ती मात्र आपण यासिन सरांना देतोय।
यासिन सरांना या स्पर्धेची गोड भेट म्हणून आपण सन्मान चिन्ह देतोय. तसेच प्रीतम पाटील अंपायर्स यांच्याकडून एक मेसेज येतोय की माझ्या वतीनं सर्व खानाव ग्रामस्थांचे मित्रमंडळाचे मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद प्रीतमजी पाटील, आपण आलात त्याबद्दल. नेहमीच तुमची सेवा आम्हाला अशी सदैव मिळो. आणि या ठिकाणी सन्माननीय यासिन मर्चंट सर यांना इथे आपण सन्मानित करतोय. तसेच आमचे पुढले समालोचक आहेत जे आम्हाला गेले 3 दिवस लाभले असे इम्रानजी बुखारी सर. आपण सुद्धा यायचं आहे समोर. इम्रानजी बुखारी सर. येस, इम्रानजी बुखारी 3 दिवस ज्याने लगातार डे नाईट क्रिकेटची कॉमेंट्री केली. डेला मुरुड प्रीमियर लीग आणि नाईटला खानावची ही स्पर्धा, अशी 2 दिवस 3 दिवस सलग त्यांनी कव्हर केली आहे. त्यांना सुद्धा या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक सन्मान्य गोंधळे अप्पा यांच्या वतीनं एक सुंदर असं पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला इथे ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतोय. आणि आज आम्हाला जॉईन झालेले गुंजिस या गावातील एक युवा असे आपले साथी समालोचक निखिल पडते यांना विनंती असेल की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करणार आहे आमच्या आयोजकांना, या स्पर्धेचे सर्वात सन्माननीय अप्पा गोंधळी यांना विनंती असेल की एक सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. आज वर्सोली गावामध्ये सेलिब्रेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अनेक इथे वर्सोलीचे ग्रामस्थ आलेले आहेत. निखिल यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद निखिल, आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात आणि आपलं समालोचन आपण इथे केलं त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. आणि यानंतर मात्र आणखीन एक आमचे संघ सहकारी अर्थात साथी समालोचक आणि याच गावाचे सुपुत्र आमचे निशांत पाटील यांचा इथे विशेष सन्मान आपण करणार आहोत. कारण या गावामध्ये त्यांनी जन्म जरी घेतला असला तरी एक उत्कृष्ट असे ते समालोचक तर आहेतच, परंतु वेल एज्युकेटेड इंजिनियर आहेत. आमचे निखिल सुद्धा इंजिनियर आहेत. आणि आज मात्र हळूहळू का होईना परंतु एक चांगले समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची ओळख आहे, अलिबाग तालुका असेल, अलिबाग तालुक्याच्या बाहेर सुद्धा असेल, अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. आणि त्यांची प्रगती अशीच होत राहो अशी आमची प्रार्थना असेल. व्हेरी वेल डन निशान. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत निशान यांच्याकडे. धन्यवाद. आणि धन्यवाद यासिन सर, धन्यवाद निखिलजी पडते. आणि आता आपण वळणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामधील नंबर 1 स्कोरर, मॅन्युअली ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे. तुम्ही जर त्यांच्याकडे त्यांचा फॉर्मॅट पाहिला तर त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं डिजिटल काहीच नाही, सर्व मॅन्युअली लेखाजोखा आहे. आणि आपल्या अलिबागमध्ये हॅलो चेक त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण दर्णे गुरुजींचे नाव आवर्जून ऐकतो. असं दर्णे गुरुजींना विनंती करतोय, मॅन फ्रॉम थेरोंडा अलिबाग, आपण समोर जायचं आहे. आणि आपला देखील या ठिकाणी शिक्षक ते शाळेवरती आहेत आणि त्यांना वेळ मिळाला की ते मात्र क्रिकेटची स्कोरिंग पाहत असतात आणि त्यांचा देखील सत्कार आपण या मंडळाच्या वतीनं करतोय. एकदा टाळ्या वाजवायच्या मित्रांनो दर्णे गुरुजींसाठी. एकदम जबरदस्त स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. धन्यवाद दर्णे गुरुजी, असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. आणि संपूर्ण खानावकरांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आणि आभार. तसेच आमचा आवाज अगदी तंतोतंत आणि नियंत्रित पोहोचवण्याचं काम ज्याने गेले 3 दिवस केलेलं आहे. तसेच प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा केलेलं आहे, चांगली चांगली सॉन्ग वाजून. असे आमचे हँडसम योगेश यांना विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस ज्याने खूप चांगला आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. विविध वर्सटाईल डीजे ऑपरेटिंग करून प्रेक्षकांना मात्र त्यांनी मंत्रमुग्ध केलं. असे हँडसम डीजे योगेश, मॅन फ्रॉम वलवई अलिबाग
यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मानवनाच्या शुभ हस्ते करतोय। या स्पर्धेचे मुख्य गोंधळीप्पा यांच्या वतीनं आपण येथे सत्कार करतोय तो म्हणजेच डीजे योगेश। एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो, जे या ठिकाणी समोर आहेत टाळ्या वाजवा, कंजूसपणा करू नका। हे प्रत्येक ज्या व्यक्ती आहेत त्या या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या आहेत, जर नसतील तर ही स्पर्धा अधुरी राहू शकते। परंतु इथे 3 दिवस खूप चांगला आवाज आमचा पोचवण्याचं काम डीजे योगेश यांनी केलेलं आहे। तसेच या ठिकाणी tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून जे आमचा ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात आली असे यूट्यूबची टेक्निकल टीम आपला एक मेंबर इकडे पाठवायचा आहे। आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय। येस, नंदन गहत यांची ही टीम आहे आणि त्यांचा एक मेंबर येऊन आपला हा सत्कार या ठिकाणी नक्कीच स्वीकारायचा आहे। 3 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह टेली ब्रॉडकास्टिंग आपण tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं आणि त्यांचा सत्कार आपण येथे त्यांना सन्मानित करतोय। खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं tenniscricket.in च्या माध्यमातून आणि त्यांच्या या ठिकाणी सत्कार होत असताना, सन्मान होत असताना धन्यवाद। तसेच ही स्पर्धा या मैदानावरती LED स्क्रीनवरती दाखवली असे घोटोडे गावातील अतुल पाटील, आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे। अतुल पाटील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज यायचं आहे। अतुल पाटील, ठीक आहे, आपण ते उपस्थित झाले की त्यांचा सत्कार करू। पुढील आमचे सर्वात बेस्ट प्रेक्षक म्हणजे इथे कोणती स्पर्धा असू द्या, डेची असू द्या किंवा नाईटची असू द्या, सकाळी बरोबर ते पहिला बॉल पडण्याच्या अगोदर इथे येत असतात आणि शेवटला बॉल पडल्यानंतर ते घरी जातात। दुपारची जेवणाची सुद्धा त्यांना अगदी काळजी नसते। असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय विश्वनाथजी गुरव या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। 3 दिवस कंटिन्युअस म्हणजे सकाळी आल्यानंतर संध्याकाळी शेवटला बॉल पडल्यानंतर ते मात्र घरी जायचे आहेत असे विश्वनाथ गुरव यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेनिमित्त करतोय। धन्यवाद। तसेच ओमकार लाईट्स अनूप मंगेश पाटील कुरुळ यांनी 3 दिवस अगदी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तांत्रिक बिघाड न करता कंटिन्युअस लाईट सुरू ठेवली असे अनूप मंगेश पाटील। जर आपण नसाल तर आपला कोणी मेंबर इथे येऊन आपला सत्कार मात्र स्वीकारायचा आहे। लाईट्स जे मेंबर आहेत त्या ठिकाणी टेक्निशियन्स आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण जर इथे उपस्थित असाल तर आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे। अनूप मंगेश पाटील कुरुळ यांच्या वतीने ही लाईट प्रोव्हाइड करण्यात आली आणि त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। धन्यवाद अनूप मंगेश पाटील। 3 दिवस कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड न होता इथे कंटिन्युअस सातत्यपूर्ण लाईट्स प्रोव्हाइड केली आणि या स्पर्धेला मात्र नक्की 4 चांद लावण्याचं काम मात्र केलेलं आहे। चला, आता जे या ठिकाणी सर्व सहकारी केलेले आहेत त्या सर्वांचा आम्ही सत्कार केले। आता मात्र प्लीज फोटो सेशन वगैरे नंतर करा, व्यासपीठाच्या समोर या, कारण सर्वांना चाहूल लागली। आता ज्या 2 बाईक आहेत त्या मात्र कोणाच्या नावावरती जाणार आहेत, त्यानंतर स्पोर्ट्स सायकल अशोकजी वाडेकर यांच्या वतीने देण्यात त्या कोण जिंकणार आहे, त्यानंतर जे बैल आहेत बंपर बक्षीस ते कोण जिंकणार आहे, हे सर्व जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला काही वेळातच मिळणार आहेत। परंतु आपण जोपर्यंत व्यासपीठाच्या समोर येत नाही तोपर्यंत मात्र आम्ही बक्षीस वितरण समारंभ सुरू करणार नाही। तसेच 40+ आपण देखील या ठिकाणी असाल तर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे।
आपण बक्षीस वितरण समारंभ सुरू करण्यापूर्वी फायनल मॅच मध्ये ज्याने वन साइड मॅच जिंकवली असा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मला वाटते सलग 3 ते 4 वेळा तो राहिला असा प्रथमेश ठाकरे फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रथमेश ठाकरे. इम्प्रेशन मेन्सवेअर या सुमित ठाकूर यांच्या वतीनं जे टी शर्ट आपण प्रोव्हाइड केले आणि क्वार्टर फायनलची सुद्धा त्याची मॅन ऑफ द मॅच राहिले तर एकाच वेळी आपण त्याला 2 मॅन ऑफ द मॅच देऊया. संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. अलिबाग तालुक्यामधील खानाव या मैदानावरती तो पहिल्यांदाच आला आणि पहिल्यांदा आल्यानंतर त्याने मात्र अगदी तडाखेबंद बेधुंद आणि बेभान अशी फलंदाजी केली. त्याच वेळेला गोलंदाजी सुद्धा केली. म्हणजे ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भूमिका त्याने मात्र माऊ 11 थळ या संघामध्ये साकारले. अगदी सहज अगदी त्याचा साधा स्वभाव आहे. तुम्ही चेहरा पाहिला तर कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाही, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. कोणाशी तो किती वेळ सुद्धा बोलतो. कारण काही आम्ही खेळाडू पाहतो खूप सारा ॲटिट्यूड असतो परंतु इथे अगदी निरागस असा हा इनोसंट प्रथमेश ठाकरे. ऑल द बेस्ट. तसेच ग्रामीण मध्ये जो फायनल झाला त्या फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायची राहिलेली आहे. तर फायनल मध्ये एक जबरदस्त कामगिरी करणारा सराई संघाचा राज तुरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ओके येस आपण आता नेक्स्ट वळणार आहोत. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव सन्मान्य मंगेशजी गोंधळी यांना विनंती होती की आपण समोर यायचे आहे. आपल्या शुभ हस्ते आपण 40+ मध्ये ज्याने सेकंड नंबर या ठिकाणी प्राप्त केला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. नाव एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अभिनव वेलवली संघ. प्लीज कोणी मेंबर असते खेळाडू असते त्यांनी यायचं आहे. आणि स्वतः सुरेशजी पाटील या ठिकाणी कॅप्टन आहेत. त्यावेळेचा काल त्याने अक्षरशः गाजवला. 1970 1980 दशकामध्ये अभिनव वेलूचं नाव हे संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये अगदी आवर्जून घेतलं जायचं. आणि त्यावेळेचे कॅप्टन सुरेश पाटील त्याने जुने दिवस नक्कीच आज मात्र आठवले असतील. आणि या स्पर्धेमध्ये 40+ लॉटमध्ये सेकंड नंबर द्वितीय क्रमांकाचा मान त्यांनी पटकावला. आणि नक्कीच त्यांना सुद्धा आनंद वाटला असेल की जुने दिवस त्यांना आठवले. हा येस त्यावेळी सुद्धा अभिनव वेलवी प्राइज घ्यायचा, अवॉर्ड घ्यायचा, ट्रॉफी घ्यायचा आणि ते अजून सुद्धा त्यांनी कंटिन्यूस ठेवले. आणि आपण सुद्धा मी विनंती करते की आपल्याकडे जेव्हा अशी स्पर्धा असेल तेव्हा एक 40+ लॉट हा आपण सातत्याने ठेवूया म्हणजे आपले सगळे जुने खेळाडू सुद्धा खेळतील. तर 40+ मध्ये आपण बेस्ट बॉलर गोस टू चंदू शिंदे. बेस्ट बॉलर ऑफ दी 40+. चंदू शिंदे आपण असाल तर या. 4 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. आणि तो जर नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त त्याचा कोणी सहकारी उपस्थित असेल त्यांनी लगेच येऊन घ्यायचा आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो चंदू शिंदेसाठी. 40+ मध्ये त्याने 4 विकेट्स प्राप्त केलेत आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
तो मात्र ठरलेला आहे. तसेच मित्रांनो 40+ मध्ये तर 40+ मध्ये ज्याने बॅटिंग करत असताना 43 धावेचं योगदान दिलं असा बेस्ट बॅट्समन ठरतोय उसर गावातील मनोज शिंदे. असेल तर आपण प्लीज व्यासपीठावरती याचे मनोज शिंदे किंवा पाटील आहेत त्यांनी मात्र त्याचा हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. ज्याने बॅटिंग करत असताना 43 धावा पूर्ण केल्या आणि 40+ मध्ये विजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा ट्रॉफी देतोय. या स्पर्धेमधील 40+ स्लॉट मध्ये बेस्ट बॅट्समन ज्याने 43 धावा पूर्ण केल्यात. तसेच मित्रांनो आपण या स्पर्धेमध्ये ज्या LED स्क्रीन पाहिल्या या 2 LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात किंवा फक्त क्रिकेटच नव्हे तर आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये लग्न समारंभ असेल किंवा बर्थडे असतील पार्टीज असतील अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांची LED स्क्रीन पाहतोय. असे आपले मराठी उद्योजक घोटडे गावातील अतुल पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. अतुलजी पाटील आपण सुद्धा समोर यायचं आहे. मी आपणाला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अतुल पाटील LED स्क्रीनचे मालक यांचा इथे सत्कार करतोय सन्मान करतोय. तसेच 40+ मध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज हा सुद्धा अवॉर्ड देणार आहोत. आणि 40+ मध्ये ज्याने बॅटिंग करत असताना आणि ओव्हरऑल बॉलिंग सुद्धा आपण त्यांनी कन्सिडर केले अशा 93 धावा पूर्ण केल्यात. नाव आहे वेलोरी गावातील चेतन पाटील. उपस्थित असेल तर आपण यायचं व्यासपीठावरती. अदरवाईज त्याचा कोणी सहकारी असेल तर त्यांनी मात्र तो सुरेशजी पाटील आहेत उपस्थित तर त्यांना आपण त्यांच्या आपणच्या माध्यमातून देणार आहोत. या स्पर्धेमधील 40+ मध्ये मालिकावीर नाव आहे चेतन पाटील. 94 धावा त्यांनी पूर्ण केल्या. तसेच आता 40+ मध्ये फायनल मारणारा संघ नाव आहे साई स्पोर्ट्स उसर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो स्वागत करूया. 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाचा एक्सपिरियन्स त्यांनी यूज केला परंतु शेवटल्या क्षणाला या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता आपला मिळाला तो म्हणजे साई स्पोर्ट्स उसर संघ. त्याच्यामध्ये जुने जाणकार आहेत. प्रत्येकाची नावं मला माहिती नाही आहेत परंतु समोर नया आहेत तदनंतर पाटील आहेत राजेश आहेत असे विविध उसर गावातील 40+ चे खेळाडू त्यांचे सुद्धा जुने दिवस त्यांनी आठवले आणि बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी बॅट हातामध्ये घेतली आणि फक्त बॅटच हातामध्ये नाही घेतली तर त्याने इथे प्रथम क्रमांक सुद्धा प्राप्त केलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो साई स्पोर्ट्स उसर संघासाठी. वेल डन. चांगला खेळ त्यांनी केलाय. मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण ग्रामीण गटाकडे वळणार आहोत. ग्रामीण गटामध्ये तब्बल 16 संघ सामील झाले होते. तर बॉलिंग करत असताना ज्याने 8 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत असा बेस्ट बॉलर कोण असेल ग्रामीण गटामध्ये कोण असेल? राज तुरेचं एक नाव आलं. अजून हा इकडे एक नाव आलं रोशन तांबडकर का? हा सुजित तांबडकर. 2 नाव आली. अजून तिसरं नाव? तर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ग्रामीण गटामध्ये गोस टू
ज्याने 8 विकेट्स प्राप्त केल्यात. नाव आहे ओम साई सराई संघाचा राज तुरे. स्पोर्ट्स सायकल अशोकजी वाडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ती स्पोर्ट्स सायकल आपण त्याला देणार आहोत. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. ओमसाई सराई संघाचा राज तुरे एक जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन, वर्सटाईल गोलंदाज आणि अभिमान वाटतोय की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याने 8 विकेट्स प्राप्त केल्यात आणि ग्रामीण गटामध्ये त्याला आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देतोय. अशोकजी वाडेकर यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल आणि तसेच नवतरुण मित्रमंडळातर्फे या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करतोय. वेल्डन राज, अशीच कामगिरी करत राहा आणि आपल्या सराईचं नाव सातत्यानं रोशन करत राहा. तसेच आता आपण ग्रामीण गटामध्ये बेस्ट बॅट्समन घेणार आहोत. कोण असेल बेस्ट बॅट्समन? चला पुन्हा एकदा नाव येऊ द्या. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण गटामध्ये कोण असेल? ज्याने 57 धावा पूर्ण केल्यात आणि नाव आहे सुडकोली गावचा. सनीचं नाव लिस्ट मध्येच नाहीये. नाव आहे सनी पाटील, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त फलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटातील बेस्ट बॅट्समन नाव आहे सनी पाटील, सुडकोली गावचा सितारा. तर्फे आपण ट्रॉफी देऊन सुडकोलीचा हा एक महत्वाचा खेळाडू सन्मान्य विजयजी पाटील, त्यांच्या समवेत वसंत गोंधळी आणि प्रकाश गोंधळी यांच्या वतीनं आपण ही स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देऊन या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय सनी पाटील. टाळ वाजवा मित्रांनो, जोरदार टाळांचा कमी अजिबात करू देऊ नका. धन्यवाद. आता गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये आपण बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर देणार आहोत. पहिले आपण बेस्ट बॉलर देणार आहोत. प्रकाशजी पाटील आणि निलेश गोंधळी, आपण दोघे समोर या. आपल्या दोघांच्या शुभ असते. आणि श्रीतेश गोंधळी नासून बिचारा दमलाय 3 दिवस. तर या तिघांच्या माध्यमातून आपण गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये जो बेस्ट बॉलर आहे तो अवॉर्ड देणार आहोत. कोण असेल बेस्ट बॉलर IPL फॉर्मॅट मध्ये? एक नाव सुचवा, एकच नाव सुचवा. सुमेध पतेस एक नाव आहे. अजून? तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये गोस टू DN नगर मुंबई, ऐश्वर्या सुर्वे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट लगेच यायचं आहे. 7 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात आणि या स्पर्धेमध्ये गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरला ऐश्वर्या सुर्वे. या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल अशोकजी वाडेकर यांच्या माध्यमातून आलेली आहे ती देतोय आणि तसेच एक ट्रॉफी ऐश्वर्या सुर्वेला आपण देतोय. वेल डन ऐश्वर्या. खऱ्या अर्थानं माऊ 11 थर्ड या संघामधून तो खेळत होता आणि जेव्हा संघ संकटामध्ये तेव्हा मात्र त्याने ऐश्वर्या थोडं माझ्यासोबत जॉईन व्हायचं आहे. येस थोडं 5 मिनिटं फक्त या ना. बोलत नाहीये जास्त, फक्त त्यांचं सर्व ते क्रिकेट मधून दाखवतात. नेक्स्ट आपण आता बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट येणार आहोत. तर गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये ज्याने बॅटिंग करत असताना 57 धावा पूर्ण केल्यात असा संस्कार स्पोर्ट्स तळेकर या संघाचा बेस्ट बॅट्समन ठरतोय. नाव आहे
अक्षय पाटील उर्फ मोन्या. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. रवी ठाकूर आणि तसेच आमचे माजी सरपंच मंगेश गोंधळे यांच्या शुभ हस्ते आपण स्पोर्ट्स सायकल देऊन या ठिकाणी अक्षय पाटील उर्फ मोन्या याला इथे सन्मान करतोय. या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन बॅटिंग करत असताना 57 धावा पूर्ण केल्या आणि या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल आणि एक ट्रॉफी तो मात्र घेऊन जातोय. वेल्डन अक्षय, असाच खेळ करत राहा. आमच्या शुभेच्छा तुमच्या समवेत सदैव राहतील. आणि मित्रांनो, हे सर्व मी ज्या धावा सांगत आहेत किंवा ज्या विकेट सांगत आहेत ह्या संपूर्ण फेअरली काढलेल्या आहेत. त्याचा सर्व लेखा आपल्याकडे होते. त्या दन्ने गुरुजींच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला जो प्रोव्हाइड केला तोच आम्ही फक्त फॉरवर्ड करतोय. तर या ठिकाणी हॅलो हॅलो चेक हॅलो. थोडासा माईक मध्ये तांत्रिक बिघाड झालाय त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय. लगेचच या ठिकाणी माईक दुसरा आला की आपण स्टार्ट करतोय. तर आपण ग्रामीण गटामध्ये जो खऱ्या अर्थानं खूप चांगले प्रयत्न केले, शेवटल्या क्षणापर्यंत झुंज दिली, परंतु त्याच्या वाटेला द्वितीय क्रमांक आला. असा या स्पर्धेमधील ग्रामीण गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आई वरदानी सुडकोली संघ. आपण लगेच यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 80,000 आणि त्याच वेळेला आकर्षक ट्रॉफी देऊन आपण आई वरदानी सुडकोली या संघाला या स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय. वेल्डन, असाच खेळ मात्र करत राहा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 16 संघ दाखल झाले होते आणि त्या 16 संघांमधून येथे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई वरदानी सुडकोली संघ. त्यांना रोख रक्कम 80,000 आणि त्याच वेळेला जितेन दादा तसेच सुरेश पाटील आपण समोर यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 80,000 आणि त्याच वेळेला एक मनमोहक बहारदार अशी ट्रॉफी देऊन आई वरदानी सुडकोली संघ ठरतोय या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. सुडकोली संघाचे सर्व खेळाडू वरती यायचे. आपल्यासाठी मेडल सुद्धा आहेत. मेडल या ठिकाणी देणार आहोत. तर प्लीज एक एक खेळाडूने वरती यायचं. लाईनशीर आलं तरी चालेल. आपण येथे मेडल सुद्धा या मंडळाच्या वतीने देणार आहोत. चला सुडकोली संघ, आपले सर्व खेळाडू, आपला स्क्वॅड पूर्णपणे वरती यायचा आहे आणि आपण मेडल देऊन त्यांना सन्मान करणार आहोत. लवकर या ना प्लीज. सुडकोली संघ, माझा आवाज पोहोचत असेल तर लगेच या. मेडल देऊन आपण सन्मान करणार आहोत सुडकोली संघाला. आणि त्यांचा एक प्लेयर या जो मला नाव सांगेल. सुजित तांबडकर आपण पहिल्यांदा यायचंय. सुजित तांबडकर 13 वर्षाचा फक्त खेळाडू. काय जबरदस्त बॉलिंग आहे आणि अप्रतिम अशा पद्धतीने ॲटिट्यूड आहे आणि ॲटिट्यूड असावा आणि तो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सुजित तांबडकर याला आपण मेडल देऊन सन्मान करतोय. वेल्डन. हॅलो हॅलो. तसेच नेक्स्ट मानस. मानस आपण सुद्धा यायचंय. नेक्स्ट मानस सुद्धा आलेला आहे. त्याला सुद्धा आपण सन्मान करतोय. प्रथमेश माळी आपण सुद्धा यायचं आहे. प्रथमेश माळी.
समीर वावेकर, विनायक तांबडकर, जयेश पाटील, पारस तांबडकर, सनी पाटील, रोशन तांबडकर, अनिकेत पाटील, राहुल तांबडकर, आपण 11 खेळाडूंना या ठिकाणी मेडल देऊन सन्मानित करतोय। या स्पर्धेमधील ग्रामीण गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरले आई वर्धानी सुडकोली। तसेच मित्रांनो आता आपण गाव टू गाव IPL फॉरवर्ड मध्ये जो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्याला सुद्धा या ठिकाणी आपण बोलवणार आहोत। तर या स्पर्धेमध्ये गाव टू गाव IPL फॉरवर्ड मध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, नाव आहे संस्कार स्पोर्ट्स तळेकार संघ। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। आणि विजय घाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, विनंती असेल की आपण सगळेजण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। आपल्याला मेडल सुद्धा दिले जातील आणि त्याच वेळेला रोख रक्कम 80,000 आणि एक जबरदस्त ट्रॉफी देऊन आपला मान सन्मान इथे मात्र केला जाईल। द्वितीय क्रमांकाचा मान ज्याने पटकावला असा अभिनव वेलवे संघ, त्यांना मेडल्स आपण देतोय। 11 मेडल्स मात्र कॅप्टन कडे देतोय। धन्यवाद। तसेच उसळ संघाचा जर कोणी खेळाडू असेल तर या लगेच 40+ एस पाटील आहेत। पाटील या लगेच आपल्याकडे आम्ही 11 मेडल्स देतोय, हे तुम्ही 11 खेळाडूंना मात्र द्यायचे आहेत। आता थोड्याच वेळात आपण मालिकावीर 2 व्हीलर बाईक ही मात्र देणार आहोत। सर्वांना चाहूल लागले बाईकची आणि ती पाहणार आहोत कोणाला जाणार आहे, कोणाला मिळणार आहे। ग्रामीण पट्ट्यातील एक असा खेळाडू असणार त्याचं स्वप्न हे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण होणार आहे। जरा फोटो सेशन नंतर करा, पुन्हा एकदा व्यासपीठासमोर या। आपण आता मालिकावीर बाईक देणार आहोत। तर ग्रामीण मध्ये फायनल मध्ये संघ त्यांना फक्त या ठिकाणी आपण मेडल्स देणार आहोत, तदनंतर त्यांना ट्रॉफी मिळणार आहे। सो प्रथमतः आपण मेडल्स घ्यायचे तर ओम साई साळे संघ आपल्या जे 11 खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी वरती यायचं आहे। आपण पहिली मेडल्स देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत। ग्रामीण गटामध्ये चॅम्पियन संघ या स्पर्धेमधील ओम साई सराई या सर्वच खेळाडू यायचं आहे। चंदू शेळके, राज तुरे, तदनंतर सर्वांची नावं मला माहिती नाहीयेत पण तो सांगायचे आहेत। योगेश शेळके, साहिल तुरे, गिरीश शेळके, तदनंतर आमचे करण म्हात्रे, नरू शेळके, आकाश म्हात्रे, सागर काटकर, अक्षय म्हात्रे आणि आमचे शेवटले स्वप्नील शेळके। गाडी माझ्या साईडला आलेली आहे 2 व्हीलर। इकडे आमचे बैलांचे अध्यक्ष वैभव टोपले या ठिकाणी आलेले आहेत 2 व्हीलर बाईक घेऊन। आणि आता पाहूया बाईक कोण जिंकणार आहे याकडे सर्वांचं लक्ष। दोन्ही बाईक आता समोर आलेल्या आहेत। tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक सुद्धा ऑनलाईन हा बक्षीस वितरण समारंभ पाहत आहेत ते सुद्धा पाहू शकता की इथे 2 बाईक आहेत, त्यातील एक बाईक DB एंटरप्राइजेस म्हणजे देसाई बंधू यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर दुसरी जी बाईक आहे ती मात्र या ठिकाणी NSC खानाव म्हणजे मंडळातर्फे देण्यात आलेली आहे। स्वप्न पाहिलं होतं की आपल्या ग्रामीण गटामध्ये सुद्धा कोणाला तरी एक बाईक मिळावी आणि म्हणूनच या ठिकाणी 2 बाईक ठेवण्यात आल्या। आणि आता पहिल्यांदाच ग्रामीण गटामध्ये एक असा खेळाडू असेल त्याला ही 2 व्हीलर बाईक मात्र मिळणार आहे।
सन्माननीय देसाई बंधू आणि जितेंद्र दादा या दोघांच्या शुभ हस्ते आपण ही बाईक मात्र देणार आहोत. आता नक्कीच मी प्रत्येकाकडून या ठिकाणी अंदाज घेणार आहे की या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये मालिकावीर कोण असणार आहे. सागर कटकरचं एक नाव आलंय. अजून अजून राज तुरेस एक नाव आले. येस, अजून दोन नाव आलीत बघा. अजून नावं वाढली पाहिजे. स्वप्नील शेळके, योगेश शेळके. हा, योगेश शेळके. येस, तो पण लिस्ट मध्ये आहे. अजून तर या स्पर्धेमधील ग्रामीण गटामध्ये मालिकावीर पहिल्यांदाच ज्याला बाईक मिळणार आहे. बॅटिंग करत असताना 83 धावा वैयक्तिक त्यांनी पूर्ण केल्या आहेत. नाव आहे ओम साई सराई संघाचा सागर काटकर. क्या बात है. पहिल्यांदाच ग्रामीण गटामध्ये या ठिकाणी सागर काटकर याला इथे टू व्हीलर बाईक देऊन आपण सन्मानित करतोय. स्वप्न मात्र पूर्ण झालं. बऱ्याच वर्षांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं. वैयक्तिक 83 धावा पूर्ण केल्या आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून टू व्हीलर बाईक देऊन त्याला आपण सन्मानित करतोय. डीबी एंटरप्राइजेस देसाई बंधू यांच्या वतीने ही बाईक देण्यात आली होती आणि नक्कीच याहून येस. आणि आता सागर माझ्या समवेत आपण जॉईन व्हायचं आहे. याहून सोन्याचा क्षण काय असेल. ग्रामीण गटामध्ये मी नेहमीच बोलायचो की भरपूर ठिकाणी मी स्पर्धा करतो, भरपूर ठिकाणी आयकॉन खेळाडू येतात, ते बाईक मात्र घेऊन जातात. परंतु आपल्या ग्रामीण मधील असा एकही खेळाडू नव्हता की त्याला बाईक मिळाली असेल. परंतु आज मात्र ते स्वप्न खऱ्या अर्थानं ओम साई सराई संघाचं सागर कटकरचं पूर्ण होत आहे. सागर, आता कशा फिलिंग आहे तुझ्या? खूप छान वाटते आणि इथे आम्हाला चान्स दिलात ग्राउंडवर खेळा त्यामुळे त्याबद्दल थँक्यू. आणि 1 वर्ष मी आजारी होतो त्यामुळं परफॉर्मन्स होत नव्हता, पण मला टीमने खूप सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असा विचार झाला होता की आपण एक बाईक ठेवायची, परंतु सर्व ग्रामस्थांनी आणि या सर्व खेळाडूंनी आपण समोर विषय मांडला की आपल्या ग्रामीण गटामध्ये सुद्धा एक बाईक मिळाली पाहिजे. म्हणून थेट त्यांनी एक निर्णय घेतला की अजून एक आपण बाईक वाढवूया आणि तब्बल 2 बाईक इथे त्यांनी ठेवण्यात आल्या. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपण साठी वाजवूया, कारण नाहीतर एकच बाईक असते तर कदाचित ती आयकॉनची नावं सुद्धा झाली असती. तर नक्कीच आपण विषयी 2 शब्द या ठिकाणी बोलायचे आहेत. आप्पाई खूप छान हे केलं, आयोजन केलं आणि चांगलं आयोजन. येस, भाऊक झाले थोडं, कारण शब्द नाही फुटत त्याच्याकडे. परंतु वेल्डन. तर पुन्हा एकदा सागर काटकरसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया या स्पर्धेमधील मालिकावीर ग्रामीण गटामध्ये. वेल्डन सागर. तर मित्रांनो, आता आपण गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये आपण सिरीज मात्र देणार आहोत. कोण असेल सिरीज? कोण असेल सिरीज? प्रथमेश ठाकरे कॅल्क्युलेशन केलं, थोड्याशा धावा कमी पडल्या. अजून कोण? नाव सुचवा. या स्पर्धेमधील गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये बॅटिंग करत असताना त्याने 145 धावा पूर्ण केल्या. बॉलिंग करत असताना त्याने 3 विकेट्स प्राप्त केल्या. असा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. नाव आहे प्रथमेश ठाकरे.
जोरदार टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. आताच रिसेंटली बागदंडा इथे स्पर्धा झाली होती, तिथे सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा त्याला मान मिळाला होता. आणि या स्पर्धेमध्ये नवतरुण स्पोर्ट ऑफ खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. NSC खानाव चषक 2024 पर्व 8. आणि या स्पर्धेमध्ये गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये मॅन ऑफ द सिरीज गोस टू प्रथमेश ठाकरे. संपूर्ण अलिबाग ज्याने या 2 महिन्यामध्ये हादरवून टाकला अक्षरशः फलंदाजीनं आणि गोलंदाजीनं अक्षरशः त्याने सर्वांना अगदी वेडं केलं. आणि आज त्याचा मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज म्हणून निवड झाली आहे. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलं की मी आयकॉन असलो तरी मी आयकॉन वगैरे एवढा मोठा प्लेअर नाही आहे, मी सुद्धा तुमच्यासारख्या अशा टीम आहे, माझा संघ आहे. तर प्रथमेश ठाकरे, पहिल्यांदा तुझं वय काय? माझं 23. फक्त 23 वर्षाचा खेळाडू आहे. आणि मगाशी तसं तू मनोगत व्यक्त केलंस की मी सुद्धा ग्रामीण गटातीलच आहे, माझा संघ सुद्धा एक छोटासा गावातील संघ आहे आणि तिथून मी खेळत असताना पुढे गेलो. तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटलं? या स्पर्धेमध्ये आज तुला बाईक मिळाली आणि आयोजकांविषयी काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे. थँक्यू बोल माझ्या टीमला का त्यांनी सपोर्ट केला. कोणतीही टुर्नामेंट असो एकटा खेळून नाही जिंकत, टीम आणि 11 प्लेयर खेळून जिंकतात. तर थँक्यू टीम आणि चांगला सपोर्ट केला. धन्यवाद. आणि आता शेवटचा प्रश्न असेल की इथे जे आपण ग्रामीण गटामध्ये एक फायनल दिला आणि एक आपण फायनल ओपन गटामध्ये दिला, तसेच बंपर बक्षीस आपण बैल सुद्धा दिलेत, तर ही संकल्पना तू अगोदर कुठे पाहिली होतीस की इथे पहिल्यांदाच पाहतोयस? नाही, ही संकल्पना पहिल्यांदाच पाहतोय. माथेरानला एक टुर्नामेंटला गेलो, तिकडे घोडा होता मॅन ऑफ द सिरीज, पण इकडे बैल देखील आहेत. चांगली टुर्नामेंट आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवायचे आहेत आयोजकांसाठी. आणि ऑल द बेस्ट प्रथमेश ठाकरे या स्पर्धेमधील मालिकावीर, आणि त्याला सुद्धा आपण बाईक देऊन या ठिकाणी सन्मानित केले. तर आपण या स्पर्धेमधील आता ग्रामीण गटामध्ये ज्या संघानं फायनल मारलाय त्या संघाला आपण इथे या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. रोख रक्कम 1,50,000 आणि त्याच वेळेला आपण आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आता सर्वजण आपण उभे राहायचं आहे. तो आपल्या सर्वांच्या शुभास्ते आपण हे प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस आहे, ट्रॉफी, ते देणार आहोत. तर प्रथमतः मी ग्रामीण गटातील या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार आहे. रोख रक्कम 1,50,000 आणि त्याच वेळेला एक आकर्षक ट्रॉफी. तर या स्पर्धेमधील गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेला संघ आहे ओम साई सराई संघ. जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये स्वागत करूया ओम साई सराई संघाचा. आवाज एवढाच, ओम साई सराई संघाचा. धन्यवाद. आज गावामध्ये बेंजो लागलाच म्हणून समजा, आणि लेस तयारी केली आहे गावामध्ये बेंजोची, कारण 1,50,000 रुपये रोख रक्कम, त्याच वेळेला एक बहारदार ट्रॉफी, अजून एक गावामध्ये बाईक सुद्धा गेली आहे. आणि आनंदी आनंद आज मात्र ओम साई सराई गावामध्ये नक्कीच होणार आहे. NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीने आयोजित ही भव्यदिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा NSC खानाव चषक 2024 पर्व 8. आणि या स्पर्धेमधील ग्रामीण या 16 संघांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी 1,50,000. कॅप्टन आपण माझ्या समोर जॉईन व्हायचं आहे. कॅप्टन सराई संघ कॅप्टन, आणि नरू शेळके सुद्धा यायचं आहे. माईक वरती खूप चांगला एक्सप्रेस करतील. नरू भोईर यायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फक्त आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा आपण मान पटकवला, एवढंच काय, तर आपल्या ग्रामीण पट्ट्यामधील पहिलाच असा जो खेळाडू आहे, जो ज्याला बाईक मिळाली आहे. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द आणि आपल्या आपण विषयी 2 शब्द. नक्कीच मला प्रथम संधी दिल्याबद्दल मी नक्कीच निशांत तुझा आभार मानेन.
आणि खरोखर एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. मित्रांनो, आपण रतनभाऊ ट्रॉफीमध्ये ही संकल्पना बघतो की ओपनचा वेगळा लॉट्स आणि ग्रामीणचा वेगळा लॉट्स असतो, परंतु आपल्या अलिबागमध्ये पहिल्यांदाच आप्पांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलं आणि खरोखर एक दर्जेदार आयोजन आप्पांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर नाईट स्पर्धा खेळायची की नाही आम्ही डबल माइंड होतो, कारण नाईटला आमचं लक नव्हतं असं आमच्या बऱ्याचशा खेळाडूंचं मत होतं. परंतु जेव्हा आपण घोटोळ्याला जेव्हा 40+ स्पर्धा आपण स्टार्ट केली तेव्हा सांगितलं की आपल्याकडे एक नाईट स्पर्धा होणार आहे. तेव्हाच पोरांनी ठरवलं की आपली इथे टीम टाकायचीच, काही होऊ दे पण आपण खेळायचंच. आणि प्रॅक्टिसला पण पुरेसा वेळ भेटला नाही. 7 ते 8 दिवस प्रॅक्टिस केली, परंतु जे काय 7-8 दिवस मिळाले त्याच्यामध्ये प्रत्येकाने मन लावून प्रॅक्टिस केली आणि 11च्या 11 खेळाडूंनी आपलं 100% योगदान दिलं आणि त्याच्यामुळे आम्ही आज इथे फायनल मारली. धन्यवाद. तर ओपनचा जो संघ आहे त्यांना मेडल्स द्यायचे राहून गेले, तर या ठिकाणी विनंती करते सुमित पत्रे आपला संपूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि तसेच या स्पर्धेमधील गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे माऊ 11 थळ संघ. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांना मेडल सुद्धा देणार आहोत आणि त्याच वेळेला रोख रक्कम 1,50,000 आणि त्याच वेळेला आकर्षक चषक. NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं भव्य दिव्य ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा NSC खानाव चषक 2024 पर्व 8. आणि या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचा मानकरी गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये नाव आहे माऊ 11 थळ संघ. निखिल पवार संघ मालक आहेत. निखिल पवार यांचा हा संघ आहे आणि त्यांच्या संघाने 4 आयकॉन खेळाडू आणले होते. त्याच्यामध्ये प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकळे, श्रेयश कदम आणि ऐश्वर्य सुर्वे हे 4 खेळाडू आणले होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स दिला आणि माऊ 11 थळ संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय प्रथम क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 1,50,000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आणि आता आपण या स्पर्धेचं बंपर बक्षीस मात्र देणार आहोत. गोलू आपण यायचं जरा. तर आपण आता डायरेक्ट वळणार आहोत बंपर बक्षीसकडे. तर आता या ठिकाणी गोंधळप्पा त्यांच्या समवेत प्रदीप देसाई आणि इतर सुरेशजी पाटील हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. तर या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये आपण जो बैल देणार होतो तो आता जिंकणारा संघ आहे ओम साई सराई संघ. जोरदार टाळ्या वाजवूया. माईक वरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बाईट्स घ्यायचं होतं, परंतु इथे आता घेता आलं नाहीये, ते म्हणजेच फायनलच्या टीमचं. परंतु आता इथे सराई संघ पाहू शकता या स्पर्धेमधील अंतिम विजय ठरला आणि आपलं ठरलं होतं की विजेत्या संघ मालकास आपण बैल देणार आहोत आणि इथे मात्र बैल देऊन ओम साई सराई संघाला इथे सन्मानित करतोय. नक्कीच या बैलाला तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि त्याच्या सोबत एक अजून बैल तुम्ही ऍडजस्ट करून एक आपला जोडी तयार करा आणि नक्कीच पहिला गट दुसरा गट अगदी फायनल पर्यंत पोहोचवा आणि आपल्या सारे गावाचं नाव आपण रोशन करा. येस, तर मल्हार हा मात्र सराईकडे गेलेला आहे. तसेच आता या स्पर्धेमधील गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये जो विजेता संघ मालक आहे नाव आहे निखिल पवार, अर्थातच गोलू. याला आपण या ठिकाणी मारतंड हा बैल देऊन त्याला सन्मानित करतोय. आपण tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. येथे दाखवलं जातंय विजेत्या संघ मालकास जो आपण बैल देणार आहोत
तो बैल आता देतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने बैल आपल्याला पाहायला मिळतोय. अनंत गोंधळे साहेब, प्रदीप देसाई, निलेश गोंधळे, विकास धसाडे, सुमित पत्रे कॅप्टन, त्यांच्या समेत अध्यक्ष सुरेश रवी ठाकूर, जितेंद्र दादा, सुरेश पाटील या सर्वांच्या माध्यमातून आपण विजेत्या संघ मालकास या ठिकाणी बैल देऊन त्यांना सन्मानित करतोय. तसेच रोख रक्कम 1,50,000 80,000 द्वितीय क्रमांक देऊन सन्मानित केलेला आहे. तर धन्यवाद पुन्हा सर्व प्रेक्षकांचं, अंपायर्स तसेच